श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मातील एक अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच महत्त्वाचा दिवस मानला जातो। अक्षय तृतीया हा सण जो आहे तर तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला शुभ मुहूर्त आहे आणि याच अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते। पौराणिक कथेनुसार वैशाख शुक्ल तृतीयेला अन्नाची देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म झाला आणि माता अन्नपूर्णा ही दुसरी तिसरी कुणीही नसून साक्षात माता पार्वतीचा एक अवतार होता। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवी ह्या पृथ्वीवरती प्रगट झाल्या आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी तिची पूजा केल्याने स्वयंपाकघर कधीही अन्नाने रिकामे राहत नाही आणि म्हणूनच घरात सुख समृद्धी येत असते असं देखील म्हटलं जातं। आणि म्हणून या अक्षय तृतीयेला अन्नदान केल्याने अक्षय पुण्य मिळते आणि अन्नपूर्णा देवीची ही अन्नदाता असल्याने अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी सोबतच अन्नपूर्णा मातेची पूजा करावी आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना वनवासात असताना अक्षय पात्र जे आहे तर ते दिलं होतं, ज्यातून कधीही न संपणारे अन्न मिळत असे। थोडक्यात सांगायचं झालं तर अन्नपूर्णा जयंती हा समृद्धी आणि अन्नदानाचा सण असल्यामुळे तो अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती साजरा केला जातो आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी अक्षय कलश हा देखील भरला जातो। तर या दिवशी आपण आपल्या घरात अक्षय कलश भरला तर आपल्या घरामध्ये कधीही न संपणारी धन संपत्ती ही टिकून राहते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अक्षय कलश जो आहे तर तो भरायचा आहे। त्याचप्रमाणे या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितर जे आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी जेवणासाठी आपल्याकडे येत असतात आणि म्हणून त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। जसं की पिंडदान असेल, तर्पण असेल, श्राद्ध असेल यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत तर ते या अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जातात। म्हणजेच काय, अक्षय तृतीयेचा दिवस हा फक्त माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित नाही तर आपल्या पूर्वजांची पितरांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा हा दिवस मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मी सोबतच आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांची पितरांची सुद्धा सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे। अक्षय तृतीयेचा दिवस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणूनच या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि अत्यंत भरभराटीचं आणि प्रगतीचं लक्षण मानलं जातं। म्हणूनच या दिवशी प्रत्येकाने काही ना काहीतरी वस्तू, अगदी छोटी का होईना वस्तू जी आहे तर ती आवर्जून आपल्याला खरेदी करायची आहे। तुम्ही सोनं चांदी खरेदी केली पाहिजे असं काही नाही बरं का। या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरात येणाऱ्या वस्तू जसे की मीठ असेल, धने असेल, झाडू असेल, त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती, माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती यासारख्या शुभ वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। जसं की सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह जे आहेत ना तर हे मजबूत स्थितीमध्ये असतात, म्हणजेच उच्च राशीमध्ये असतात आणि म्हणून या दिवशी आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे ना तर ते नक्कीच प्राप्त होत असतं। त्या उपायांचा लाभ आपल्याला मिळत असतो। हे फळ आपल्याकडे अक्षय राहतं, ते कधीही संपत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावशाली उपाय आणि सेवा या दिवशी ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि त्या आवर्जून मी तर म्हणेन कराच। आता कोणती सेवा, कोणते उपाय आपल्याला करायचे आहे तर माता अन्नपूर्णा देवीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। आता ही वस्तू कोणती असणार आहे,
कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय अत्यंत सात्विक आणि प्रभावशाली आहे। जर या दिवशी तुम्ही हा उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने केला तर जर या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी ही आकर्षित होईल। घरामध्ये तुम्हाला कधीही अन्नधान्याची, पैशाची उणीव चणचण जी आहे तर ती कमी पडणार नाही। एवढंच नाही तर या उपायांचं मिळणारं फळ हे तुमच्याकडे अक्षय राहणार आहे, ते कधीही संपणार नाही। आता हा उपाय तुम्ही या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता, कारण हा संपूर्ण दिवसच अतिशय शुभ मानला गेला आहे। आणि तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये बघितलं असेल किंवा आपलं स्वतःचं घर बघा, आपल्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नक्की असते। जवळपास तुम्ही बघितलं तर असं एकही घर नसेल की जिथं माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाहीये, कारण की अन्नपूर्णा माता ही विश्वाला अन्न पुरवण्याचं काम करत असते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा जे काही अन्नधान्य येतं तर ते अन्नपूर्णा मातेच्या कृपेमुळेच येत असतं। आणि तसं बघायला गेलं तर आपण प्रत्येक दिवशी अन्नपूर्णा मातेची खास विशेष अशी पूजा सेवा करत नाही, परंतु पौर्णिमा, अक्षय तृतीया, अन्नपूर्णा मातेची पूजा ही आवर्जून करावी, जेणेकरून तिचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती, आपल्या मुलांबाळांवरती राहील। तर आपल्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता येत असेल, अन्नधान्य आपण घरामध्ये जे काही खरेदी करून आणतो ते जास्त काळ टिकून राहत नसेल, किंवा मग आपण जो का आपला स्वयंपाक घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ करत असतो तो जो स्वयंपाक जास्त प्रमाणामध्ये शिल्लक राहत नसेल, म्हणजेच घरातून जास्त अन्न वाया जात असेल, किंवा जे अन्न आपण खातो तर त्या खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल, म्हणजे सतत पोटदुखी जसं की ऍसिडिटी होत असेल, तर तुम्ही अक्षय तृतीयेला हा जो उपाय आहे ना तर तो नक्की करून बघा। त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी, आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल, किंवा हातामध्ये पैसा येत नाहीये, किंवा तुम्ही कमवता त्याचे दुप्पट पैसे खर्च होत असेल, म्हणजेच काय, माता लक्ष्मी आपल्या कुटुंबावरती, आपल्यावरती प्रसन्न नसेल, किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडे होत असतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहत नसेल, तर हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला आवर्जून करून बघा। आता बघा मंडळी, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, गुलाबजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे। यामुळे काय होतं बघा, आपलं शरीर जे आहे तर ते स्वच्छ होतं, पापमुक्त होत असतं। यानंतर स्वच्छ कपडे परिधान आपल्याला करायचे आहे, आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची, धूप दीप अगरबत्ती लावून घरामध्ये वातावरण मंगलमय, प्रसन्नमय करायचं आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता तुमच्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर ती तुम्ही खरेदी करून आणा या दिवशी आणि यानंतर हा उपाय करायचा। सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचा आहे, एक शुद्ध पाण्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे। तामणामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ खाली ठेवायचे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या, त्यावरती माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची। मूर्तीवरती सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा, यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आणि
अशक्य असेल तर थोडासा उसाचा रस जो आहे तर तो देखील तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीवरती या उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा। यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र मंत्र जे आहे तर ते पठण करायचे किंवा मग ओम अन्नपूर्णा देव्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे। अभिषेक करून झाला की नंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करून तुम्हाला एक छोटं ताट किंवा प्लेट घ्यायची आहे किंवा एक वाटी घेतली तर त्या वाटीमध्ये एका प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढायचा आहे। त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ भरायचे, त्यावरती हळदी कुंकू गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि या तांदूळावरती ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला विराजमान करायची आहे। यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे। सप्तधान्य जे 7 प्रकारचं धान्य आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, ज्यामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, जवस अशा तुम्ही सप्तधान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा मग तुम्हाला जर बार्ली देखील तुम्ही घेऊ शकता। आता बार्ली जी आहे तर ती तुम्हाला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं ना तिथे तुम्हाला अगदी 10-20 रुपयामध्ये ही पुडी जी आहे बार्लीची तर ती मिळून जाईल। आता तुम्हाला आणायची आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या बार्लीला खूप खास विशेष जास्त महत्व आहे, म्हणून ही बार्ली जी आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचं धान्य मानलं जातं बरं का। म्हणून ही बार्ली जी आहे ना तर ती आणायचीच आहे आणि बार्ली हे भगवान शिवशंकरांना सुद्धा अतिशय अत्यंत प्रिय आहे। म्हणून आपण बघा जेव्हा श्रावण सोमवार व्रत करत असतो त्यावेळी श्रावण सोमवारी आपण बार्लीची शिवामूठ जी आहे तर ती शिवलिंगावरती आपण अर्पण करत असतो। म्हणून या सप्तधान्यामध्ये तुम्हाला बार्ली जी आहे बार्ली धान्य आहे हे सुद्धा आवर्जून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे जर मठ असेल मूग असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। फक्त अखंड धान्य तुम्हाला घ्यायचं आहे, कोणत्याही धान्याची डाळ वगैरे तुम्हाला घ्यायची नाही। तुमच्याकडे सातू असतील तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही अखंडच घ्यायचे आहे, या धान्यामध्ये तुम्ही घेऊ शकता। आता हे सप्तधान्य जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हे सप्तधान्य तुम्हाला एकत्र करून एका प्लेटमध्ये घ्यायचं। आपल्या उजव्या हाताची 5 बोटं असतात ना त्या 5 बोटामध्ये जेवढं धान्य बसेल तेवढे धान्य तुम्हाला घ्यायचं आणि माता अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती हे धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। हे धान्य इतकं अर्पण करायचं आहे ना की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। शक्यतो तुम्हाला पांढरी फुलं अर्पण करायची आहे, कारण अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि देवीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू ह्या खूप आवडत असतात। असं देखील मानलं जातं की जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू विकत घेतल्या आणि त्या जर अन्नपूर्णा देवीला अर्पण केल्या तर जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि मानसिक शांतता येते। म्हणून शक्य असेल तर पांढरी फुलं अर्पण करा। यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा, नमस्कार करायचा। घरामध्ये जो काय आपण स्वयंपाक बनवलेला आहे तर तो अक्षय तृतीयेला आपण गोडाधोडाचं काहीतरी बनवत असतोच ना घरामध्ये, तोच नैवेद्य तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला दाखवायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून मनोमन माता अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये तुझ्या कृपेने कधीही अन्नधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू देऊ नको। कायम तुझा कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती राहू दे। घरातील कधीही अन्न हे संपू देऊ नको। घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू दे। कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होऊ दे, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर काय करायचं, ती मूर्ती तिथून तुम्हाला उचलायची, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आणि गॅस जवळ ही मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे। गॅस शेगडीची सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून शेगडीची पूजा करायची आहे। कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याला सुद्धा हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायची आहे, अगरबत्ती धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मूर्ती तशीच त्या सप्तधान्यामध्ये ठेवून द्यायची आहे। शक्य असेल तर दिवा सुद्धा तिथे तुम्ही लावू शकता, ठेवू शकता, परंतु काळजीपूर्वक करा। लावायला जागा नसेल, फक्त तुम्ही मूर्ती ठेवली तरी देखील चालणार आहे। दिवसभर ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती
तशीच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी जे सप्तधान्य आहे तर ते तुम्हाला गच्चीवरती पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर गाय असेल तर गाईला सुद्धा तुम्ही हे धान्य खाऊ घालू शकता. पक्षी आपण हे अन्न टाकतो, हे धान्य टाकतो तर ते सुद्धा चालेल. यानंतर पांढरे तांदूळ घेऊन त्या तांदूळामध्ये तुम्हाला ही मूर्ती परत आपल्याला त्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्की करून बघायचा आहे. उपाय करून बघा. अक्षय तृतीयेला आपण सप्तधान्याची पूजा करत असतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य संपत्ती ही कमी पडू नये आणि म्हणून हा उपाय देखील आपल्या घराच्या प्रगतीसाठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. घरातील जी महिला आहे तिने हा उपाय करावा. तिला शक्य नसेल तर मग घरातील सदस्य जसं की आपला पती असेल किंवा आपली सासूबाई असेल, जाऊबाई असेल, त्यांनी केली ही सेवा तरी देखील चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा, सेवा करून बघा. मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. नक्कीच आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुखाचे दिवस जे आहेत तर ते येत असतात. हळूहळू का होईना जीवनामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती यायला सुरुवात होत असते. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच आयुष्यामध्ये एक दिवस असा उजाडेल की आपण त्या दिवसाची कित्येक दिवसापासून वाट बघत असतो. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. काही प्रश्न असतील, काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.